नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण बघणार आहोत। तर तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये मिळतील। तुम्हाला एक काम करायचं आहे, जर तुम्हाला 4,500 रुपये राज्य सरकारमार्फत पाहिजे असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर तुम्हाला एक काम पूर्ण करावं लागणार आहे। आता कोणतं काम आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेसंबंधित अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांनी काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहेत। आता कोणत्या गोष्टी त्यांनी पूर्ण करणे गरजेचे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 हप्ते जे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले, तर काही महिलांच्या खात्यामध्ये एकही हप्ता जमा न झाल्यामुळे त्या महिलांना 4,500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे। आता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जे आहे 4,500 रुपये ज्या महिलांना मिळणार त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांनी काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे। योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीने करायचे, नाहीतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे तुम्ही गमावू शकता। यासाठी तुम्हाला नेमकं काय करण्याची आवश्यकता याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले त्यांचे अर्ज मंजूर झाले असेल, पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे। कारण की विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित असलेली माहिती भरावी लागते, तसंच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो। याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो, तरच आधार कार्डला चालू बँक खाते जोडलेले असतं आणि त्यामुळेच तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर लगेच किंवा अर्ज भरण्याआधी बँकेत जाऊन तुम्ही आधार लिंक करून घ्या, जेणेकरून काही दिवसात बँक तुमची अकाउंट आधारशी लिंक करून देतात। तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल व ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंटसुद्धा तुम्हाला ॲड करता येणार आहे। ही प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली असेल तर तुमचा अर्ज जर मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जे येणारे पैसे असतील ते जमा होतील, नाहीतर तुम्हाला पैसेसुद्धा जमा होणार नाही आहे। अजून तिसऱ्या हप्त्याची तारीख जी आहे समोर आलेली नाही, त्यामुळे ज्यावेळेस तिसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल त्या अगोदर मात्र तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करणे गरजेचे असणार आहे।